माझं नाव प्रथमेश तिवारी आहे. श्री देसाई सर आपल्या सोबत आहेत. आम्ही एक स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड लॉन्च करतोय. माझं नाव शुभम सावंत आहे. तर शुभम सर आपल्याला भेटलेले आहेत. हे गाईज, वेलकम टू फिट मुंबईकर. मी ओमकार अंधाळे आणि आपण आलेलो आहोत नवी मुंबई येथे. इथे नवी मुंबई महापौरश्री ऑर्गनाईज झालेली आहे. सो बघूयात आपण आतमध्ये जाऊन कॉम्प्युटर्सला. श्री देसाई सर आपल्या सोबत आहेत. तर किती कॉम्पिटिशन आहे तुमचं? या सीझनची माझी असेल तर म्हणजे 7th शो बोलू शकतो. 7वा शो खेळतो मी. ओके, आता मग तुम्ही प्लेस मारला काही? हो, मला सेकंड प्लेस बसला या वर्षी. सेकंड प्लेस. टायटलला या वर्षी ट्राय करत हा. होतो. टायटलला बसताना म्हणजे टायटल खेळत होता. मला ऍटलीस्ट फर्स्ट नाही तरी पण सेकंड प्लेस एक्सपेक्ट करत होतो मी. ओके. म्हणजे त्या हिशोबाने मी तयारी केली होती. म्हणजे ही माझी मेन कॉम्पिटिशन होती. यासाठीच मी तयारी करत होतो. म्हणजे पूर्ण वर्षभर. म्हणजे या कॉम्पिटिशन गोल होता. कधीपासून तयारी करताय? तयारी म्हणजे कसं होतं, स्टार्ट पासून बोलताय या म्हणजे जिम जॉईन कधीपासून केली आणि प्रिपरेशन कधी स्टार्ट केलं? बॉडी बिल्डिंगची आवड मला खूप आधीपासून आहे. म्हणजे स्कूल लाईफ पासूनच होती. म्हणजे की मला बॉडी बिल्डिंग इन फ्युचर करायचं आहे. म्हणजे मला स्टडीज वगैरे मध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता आधीपासूनच. तर बॉडी बिल्डिंग मी स्टार्ट केली 2021 पासून. म्हणजे कॉम्पिट करणं स्टार्ट केलं. बट प्रोफेशनली तुम्ही बोलू शकता तर 2023 पकडा. त्यापासून मी एनहान्स प्रेप चालू केली. ओके. त्यांच्याकडून. ओके. आता तुम्ही एनहान्स आहात. एनहान्स. ओके. सो असं तुम्ही आता एनहान्स आहात तर खूप सारे तुम्हाला कमेंट येत असेल इंस्टावरती सुद्धा. अँड फ्रेंड्स वगैरे पण बोलत असेल की म्हणजे एनहान्स होऊन बॉडी बनवली. इफ निगेटिव्ह कमेंट्स करत असेल त्यांना काय वाटतं? तुम्हाला असं काय वाटतं त्यांच्याबद्दल? आता बघा, बॉडी बिल्डिंग मध्ये कसं एनहान्स शिवाय तुम्ही म्हणजे एनहान्स तुम्ही म्हणजे त्या लेवलला तुम्ही टक्करच देऊ नाही शकत. बरोबर. आणि स्कोप एनहान्स बॉडी बिल्डिंगलाच आहे बोलतो. नॅचरलला म्हणजे गेमच नाही. आणि नॅचरल शोज मध्ये पण एनहान्स खेळतातच. आणि एनहान्सच प्लेस मारून जातात. तेच ऑब्विसली. अँड लोकांना पण वाटतं की एनहान्स होऊन म्हणजे इझिली बॉडी बनते. पण त्याच्या मागची हार्डवर्क कोणाला दिसत नाही. राईट. म्हणजे एनहान्स तुम्ही नॅचरलला म्हणजे 100% द्यायला लागतं. पण एनहान्सला तुम्हाला 200% द्यायला लागतं. कारण की सर्व प्रोटोकॉल्स वेगळे असतात. एनहान्स मध्ये खूप मॅटर करतात. डिसिप्लिन खूप जास्त. तुम्ही कोचच्या अंडर मध्ये ट्रेन करता. सरांचं नाव काय? त्यांचं नाव सोहेल मुलं. सोहेल मुलं. ओके. कधीपासून ट्रेन करताय तुम्ही? मी ऍक्च्युली या फील्ड मध्ये 17-18 वर्ष झाली आहे. 17-18 वर्ष. ओके. तुम्ही पण खेळायचे का कॉम्पिटिशन? मी 2012-13 मध्ये खेळत. 12-13 मध्ये. 12-13-15 पर्यंत खेळले. नंतर मग फॅमिली प्लॅन, परत स्वतःची म्हणजे बिझनेस वगैरे, जिम वगैरे इकडे म्हणजे हे केलं. त्यामुळे मी सोडून दिलं. प्रेप कोचिंग आणि हे सुरू केलं. ओके. सरांना ट्रेन करायला कसा वाटतं? तुमच्या गायडन्स पूर्ण हा म्हणजे मी आधी पण मुलांना भरपूर ट्रेन केले. ओके. बट हा म्हणजे डिसिप्लिन जर म्हणतात त्याच्याकडून शिकावं. मी जी गोष्ट सांगितली मी याने नाही केली असं नाही झालं. तसं तर आमचं गोल म्हणजे हाही मोठा आहे. म्हणजे आमचे गोल तर तसे मोठेच आहेत. आम्हाला म्हणजे प्रो शोज खेळायचं होतं. बट कसं आहे, टाइम. बरोबर. पहिले छोटे छोटे शोज ते म्हणजे बीट करायचे. नंतर मग प्रो लेवलला जायचं. आणि प्रो लेवलला तर जायचं आहे. फ्युचर येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये आम्हाला प्रो लेवलला कॉम्पिट करायचं. नक्कीच. आणि तुम्ही आम्हाला बघाल पण नक्कीच प्रो शोज मध्ये. आम्ही प्रो गेम कसा आहे, मॅच्युरिटीज आहे. जसं तुम्ही खेळत जाणार, वर्षानुवर्ष खेळत जाणार, मसल मॅच्युअर होत जाणार. बरोबर. मग त्यामुळे ह्या गोष्टीला तर वेळ लागणार आहे. एज पण मॅटर करते, एक्सपिरियन्स पण मॅटर करतो, भरपूर काही गोष्टी मॅटर करतात. ओके. तुम्ही पण असं खेळणार वगैरे आहेत का? असं विचार काय केलाय? नाही, ट्रेनिंगच द्यायची. ओके, ग्रेट. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही यंगस्टरला जे आता नवीन जिम जॉईन करतात त्यांना काय मेसेज देतात की त्यांनी काही मिस्टेक करू नका, हे मिस्टेक करू नका किंवा असं काय? यंगस्टर्सला म्हणजे मेसेज देईन की तुम्ही नॅचरल पोटेन्शियल जो आहे तो आधी पुश करा. बरोबर आहे. म्हणजे बॉडीला नीड जी आहे ती कशी द्यायची, म्हणजे एकदम बेसिक्स पासून. म्हणजे बेसिक तुम्हाला हळूहळू जे लेवल्स आहेत, लेवल वाईज आहेत.
बरोबर. तुम्ही डायरेक्ट मोठी जम्प करू नका. आता जे यंगस्टर्स कसे असतात की म्हणजे असे अनान्स बॉडी बिल्डरला बघून डायरेक्ट होतात की हा मला पण बरोबर. चालू करायचं. बट तुम्ही त्या कमी एज मध्ये म्हणजे अब्युज केला तुम्ही अनाबॉलिक्स वगैरे घ्यायला चालू केलं, बॉडी तशी रिस्पॉन्ड करत नाही, रिॲक्ट करत नाही. बरोबर आहे. ते तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स अर्न केल्यानंतर त्या सर्व गोष्टी तुमच्या बॉडीला लागणार आहेत, म्हणजे स्टेप बाय स्टेप बरोबर. असं म्हण. ओके, चालेल. ऑल द बेस्ट तुम्हाला. नेक्स्ट कॉम्पिटिशन साठी भेटूयात आपण पुन्हा. जेव्हा तुम्ही काही नेक्स्ट कॉम्पिटिशन जी तुम्ही मोठी मारणार तेव्हा भेटूयात. थँक्यू. Set me free. Set me free. Set me free. Set me free. तर शुभम सर आपल्याला भेटलेले आहेत. शुभम सर, कशा आहात तुम्ही? मस्त एकदम मस्त. ओके, आता कोणती प्लेस लागली झालं तुमचं कॉम्पिटिशन? आता नाही लागली. ओके. आता टॉप 10 मधून बाहेर आलो. टॉप 10 मध्ये. ओके, मग अपसेट वगैरे आहात की नाही? थोडाफार कंडिशन लागली, प्लेसिंगचा चान्स होता, हम्म. पण एंड मुवमेंट स्टेजवर बॉडी फ्लॅट पडली, अच्छा. सो थोडा डिसअपॉइंट आहे. ओके, कुठे कमी पडली म्हणजे असं नेक्स्ट टाइम काय इम्प्रूव्ह करून येणार? आता बघू, आता कोच वर डिपेंड आहे, कोच हम्म. काय हे करतील त्यानुसार. ओके, काय क्या सीख लेके जा रहे हो आप यहाँ से? आता सीख म्हणजे प्रिपेरेशन अजून खूप करायला लागणार आहे. एवढ्यात चालणार नाही, एवढ्यात थांबून नाही चालणार. ओके. खूप काय आता कॉम्पिटिशन पण खूप वाढले, त्यामुळे बरोबर त्या आहे. हिशोबाने तयारीचा हे करायला लागणार. म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत, त्यामुळे आता आपण आपली प्लेस नाही लागली. बरोबर आहे. त्या हिशोबाने आता पुढे चांगली तयारी आहे. ही किती कॉम्पिटिशन होती तुमची? ही या सीझनची माझी 7वी कॉम्पिटिशन आहे. 7वी. हा, मी जवळजवळ 2016 पासून खेळतोय. 2016 पासून. आणि तयारी कधीपासून करताय? तयारी तशी 2020 पासून मी ऍज प्रेप हायर करून करतोय. ओके. 2020 पासून प्लेसिंग लागायला लागलेत, म्हणजे ग्रुप विनर, टायटल्स. आता माझ्याकडे एक टायटल आहे महाडचा, आमच्या इथल्या रायगडचा, अच्छा. आणि रायगडमध्ये ऑलमोस्ट 7-8 वेळा गोल्ड आणि फर्स्ट अच्छा. सेकंड रँक चालू आहे. ओके, ग्रेट. मग जेव्हा तुम्ही बॉडी बिल्डिंग का निवडली, म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये कसा आला असं काही? आता बॉडी बिल्डिंग मध्ये म्हणजे पहिले तर मी काहीच फिजिक नव्हती, म्हणजे खूप हे होतं. तर बरेच, आता माझा पहिले 2013 एक दादा भेटला, तर त्यांनी जस्ट हे केलं की एक खेळून बघ. ओके. मग 1-2 कॉम्पिटिशन केलं, मग आवड निर्माण झाली. अच्छा. मग आवड निर्माण झाली करत 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 तरी 2016 ते 2020 मी अजिबात प्लेसिंग, म्हणजे ऑलमोस्ट सीझनला डाऊनफॉल. 10 ते 12 कॉम्पिटिशन प्रत्येक सीझनला खेळतो. ओके. म्हणजे ऑलमोस्ट 4 वर्षात 30-40 कॉम्पिटिशन खेळलो असेल, प्लेसिंग बसलीच नाही. पण नंतर तरी पण बोललो काय नाही, घरच्यांचा सपोर्ट होता, बोललो खेळत राहू, बघू कधीतरी प्लेसिंग बसेल. ओके. मग 2020 पासून मग थर्ड फोर्थ आणि मग ग्रुप विनर, सेकंड प्लस ग्रुप विनर, मग एखादा टायटल, तर मग चालू राहील. आता कंटिन्यू चालू. रायगडमध्ये तर प्लेसिंग आल्याशिवाय राहत नाही. आता तुमची एज किती आहे? आता माझी 29 आहे. 29. ओके, यंग दिसतात बट खूप. थँक्यू. असं जॉब वगैरे काय करता तुम्ही? जॉब म्हणजे मी फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस ट्रेनर. ओके, कोणत्या जिम मध्ये? महाडमध्ये, काळजीला फिटनेस करून. मी IFSC सर्टिफाईड फिटनेस कोच आहे आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट. ओके, ग्रेट. तो मग तुम्ही फुल टाइम ट्रेनर आहात? फुल टाइम ट्रेनर. बॉडी बिल्डिंग पण? बॉडी बिल्डिंग. डाएट वगैरे होतो मॅनेज? खर्च किती येतो आता महिन्याचा? खर्च खूप आहे, जवळ वाढलाय. खूप खर्च आता काउंट नाही करू शकत, असं काय खर्च. ओके, सो वरतीच वाटतो का स्वतःवरती खर्च करणं, की असं वाटतं की स्वतःवरती खर्च बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही एवढं टाकताय पैसे, बट रिफंड मध्ये तेवढं नसेल भेटत तुम्हाला? नाही, बॉडी बिल्डिंग मध्ये रिफंड हे नाही भेटत, पण प्रेम भेटते लोकांना. प्रेम भेटते, त्यामुळे ते खर्च करायला काय वाटत. बरोबर आहे. आता तुमची एवढी चांगली फिजिक आहे, लुक तर खूप भारी तुमच्या दाढीमुळे.
आणि इंस्टावरती पण खूप फॉलोअर्स आहेत तुमचे चांगले. तो असं मूव्ही मध्ये वगैरे काय प्लॅन आहे तुमचा करायचा? चान्स भेटला तर मग करू शकतो. ओके, नक्की. म्हणजे लुक वगैरे चांगला आहे. मराठी मूव्ही मध्ये एखादा चांगला कलाकार म्हणून येऊ शकतात सर आपले. चान्स भेटला तर मग नक्कीच ट्राय करेन. चालेल. मग आता नेक्स्ट कॉम्पिटिशन कोणती टार्गेट करताय? आता 28 ला आहे स्टेट सांगलीला. हम्म. त्याचे ट्राय करणार आहे, बघू. ओके, चालेल सर. तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू. बोला. तर विक्रम सर आपल्या सोबत आहेत. सर कोणत्या कॅटेगरीमध्ये खेळायचं? मी 65 65. ओके, तर प्लेस आला तुम्हाला? नाही, टॉप 10 मध्ये सिलेक्ट झालो. टॉप 6 पॅक नाही झाला. कब्जी नाही. ओके, कुठे असं कमी पडली असं वाटतं? साईज साईज मध्ये. साईज ओके. काय नाही, थोडा साईजचा गेम आहे. बॉडी बिल्डिंग पण करायचं तर साईज पण हम्म. मेंटेन ठेवावं लागेल. हम्म. आपल्याला साईज वरती थोडं काम करावं लागेल. ओके. आपण इम्प्रूव्ह करून पुन्हा पुढच्या कॉम्पिटिशन. ओके. आता जसं तुम्ही इंस्टावरती टाकतात तुमचे पोस्ट वगैरे, तुमची स्टोरी आम्हाला माहिती आहे की तुमचा ऍक्सिडेंट झालेला, ते तुम्ही परत कमबॅक केलं. सो ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुमच्या माइंड मध्ये काय आलं, म्हणजे निगेटिव्हिटी वगैरे आली, त्याच्यासोबत तुम्ही कसं ऍक्च्युली हे जे सर्व घडलं ना आमच्या बरोबर, हम्म. ते एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये घडलं. ओके. आणि त्यांच्या झाल्या त्या गोष्टी, ऑपरेशन झाले, सर्जरी झाल्या त्या कोरोनाच्या काळामध्ये. हम्म. पण त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता याच्यामध्ये किती दिवस घालू, हम्म. आपल्याकडे पूर्ण आयुष्य आहे, बरोबर. आपल्याला पुढे सरकायला पाहिजे. बरोबर. तर मग आम्ही त्यातनं हळूहळू थोडे वे आउट काढले. हम्म. आणि हे करत करत आता हा जवळपास 6 वर्षाची जर्नी होत आली आमची कमबॅक करत करत. ओके. राईट नाव आता आम्ही इथं हम्म. उभे आहोत या हम्म. प्रवासामध्ये. हा ओके. प्रवास करताना आम्ही खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप केल्या. जसं आम्ही आता एक स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड डेव्हलप केला आहे. ओके. आम्ही एक स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड लॉन्च करतोय विदिन मंथ मध्ये. अच्छा. आणि याच्या पाठीमागे फार मोठी टीम काम करते आमची. अच्छा. आम्ही फक्त ऍज अन हे हॉबी म्हणून करत नाही, याला आम्ही प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करतो. ओके. वी आर ऑलरेडी, आमची जी पूर्ण टीम आहे, मी स्वतः एक फार्मसी ग्रॅज्युएट आहे. ओके. अराउंड मला 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला फील्डमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये. अच्छा. मी हायस्ट पोझिशन ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग हेड पर्यंत जॉब केला आहे. ओके. त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, डेव्हलपमेंटचा आहे, मॅनेजमेंटचा आहे. तर आम्ही आमची टीम बनवून आम्ही त्याला स्वतःच्या ब्रँडमध्ये आम्ही कन्वर्ट करतोय. ओके. सो माझा एक क्वेश्चन होता तुम्हाला की आता तुम्ही एवढा चांगला कमबॅक केला, लाईक म्हणजे तुम्ही आधी बॉडी बिल्डर होते, मग ऍक्सिडेंटमुळे पूर्ण म्हणजे डाऊनफॉल आला. तर तुम्ही कमबॅक पण एकदम स्ट्रॉंगली केला. तो एवढं मोटिवेशन तुम्हाला कुठून आलं, म्हणजे कसं मी mindset ऍज अ ऍक्च्युली पहिले बॉडी बिल्डिंग करायचोच. हम्म. आणि ते काय असं ना, बॉडी बिल्डर म्हणून आहे ना, जर तुमच्याकडे लढण्याची प्रवृत्ती नसेल तर तुम्ही बॉडी बिल्डिंग नाही करत. बरोबर आहे. जो बॉडी बिल्डर बनतो ना, जो बॉडी बिल्डिंग करतो ना, त्याच्यामध्ये कुठेतरी लढण्याची प्रवृत्ती असते. त्याच बॉडी बिल्डिंग. आणि बॉडी बिल्डिंग खेळच असा आहे. बरोबर आहे. या खेळासाठी लढाऊ वृत्ती ज्याच्याकडे असेल ना, तोच हा खेळ खेळू शकतो, दुसरं कोणी खेळू. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. हम्म. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते नेचर डेव्हलप झालेलं होतं. हम्म. कमबॅक कसा करायचा, शरीराची अडॅप्टेबिलिटी कशी वाढवायची, कोणत्या स्टेज पर्यंत आपण वर्कआउट करू शकतो. हम्म. मग आम्ही याला फेज मध्ये कन्वर्ट केलं. असं नाही की आम्ही 2020 ला झालो ना, 2026 नंतर इथपर्यंत आलो. ओके. हे ऍक्च्युअल प्रिपरेशन आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी चालू केलं. हे 4-5 वर्षात आम्ही फाउंडेशन बनवले त्याचे. अच्छा. हळूहळू वर्कआउट केला, त्याला थोडं कन्वर्ट केलं. मग 1 ट्राय 2 ट्राय, मग आता आम्ही त्याला इम्प्लिमेंट. तो ऍज अ फार्मसिस्ट तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, लाईक Yes. बोललात. हं. तो त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग मध्ये कसे आलात? बॉडी बिल्डिंग हे जे सर्वांचं कोणाचं असतं, कोणी कॉलेजच्या वयामध्ये बारीक असतं. मी एकदम बरोबर. खूप बारीक होतो, सडपातळ होतो. अच्छा. त्याच्यात मला सलमान खानची फार क्रेज होती. तर ऍक्च्युअली त्या क्रेज पाहिजे मी चालू केलं बॉडी बिल्डिंग. जे सगळ्यात पहिले ते गाणं असेल ओ जाने जाना. हा हा हा, व्हायरल ते गाण्यात जी बॉडी होती सलमान खानची, मला असं वाटलं अशी बॉडी आपली पाहिजे. ती तेव्हापासून बनवतात, आजपर्यंत मी बनवतोच आहे. लाईक पहिले मोटिवेशन म्हणजे पहिले इन्स्पिरेशन मोस्टली सलमान खानच असतात. हा, त्यावेळेस आता माझं वय जवळपास 41 आहे. 41 वय का? माझं 41 इयर्स Okay. एज आहे. खूप चांगली मेंटेन केली. मग मी 2006 मध्ये ग्रॅज्युएशन झालंय माझं. अच्छा. ही गोष्ट आहे 2002 ची. मी 2004 ला पहिली बॉडी बिल्डिंग खेळलो होतो कॉलेजमध्ये, इंटर कॉलेज. अच्छा. त्यावेळेस मी ती माझ्या कॅटेगरीत जिंकलो होतो टायटल मी त्यावेळेस. ओके. तेव्हापासून ते नाद लागूनच गेला. मी 1-2 मग जॉबला लागलो. हम्म. मग पैसे नसायचे पहिले. हम्म. मग 1 वर्ष खेळणार, 2 वर्ष नाही खेळणार, 1 वर्ष 2, मग असे करत ते 7-8 वर्ष खेळलो. मग आता तुम्ही एवढी बॉडी बनवली, लाईक किती चांगली आहे. तुमचा कोच वगैरे कोण होता की सेल्फ तुम्ही प्रिपेअर? इनिशियली फेजला मी सेल्फ मध्ये सगळं प्रिपरेशन करायचो. पण नंतर मला एका फेजला आल्यावर लक्षात आलं हम्म. की हा एकट्याचा खेळ नाही. आता माझ्यावर भरपूर लोक जुळलेले आहेत. मला हम्म. खूप लोक गाईड करतात मार्केट. हो बरोबर आहे. माझा हा इन्स्टावरती जो प्रवास चालू आहे ना, त्या प्रवासात मला खूप लोकांनी साथ दिली. आता मला लोक अपफ्रंटली कनेक्ट करून सांगतात की मी कुठे चुकतोय, मी कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, आणि मी ते इम्प्लिमेंट करून डे बाय डे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. हम्म. आहेत माझ्यावर खूप लोक जुळलेले आहेत. जसे ओमकार म्हणून आहे पुण्याचा,
एक कुशल सर आहेत माझे, एक अच्छा. सर आहेत. ओके. ही सर्व जी लोक आहेत पुण्यामधली ज्यांचे मॅनेजर हम्म. सर्व लोक मला पर्सनली गाईड पण एक्सपिरियन्स लोक आहेत. यंग मुलं आहेत पण एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, ती मला शेअर करतात, मी इम्प्लिमेंट करून इम्प्रुव्हमेंट करतो. ओके. ते ह्या गोष्टी चालू आहे मार्केटमध्ये. असे पण मला इंस्टावरती भरपूर लोक सजेशन देतात, जुने प्लेअर आहेत, खास करून जुने प्लेअर पण. ज्यावेळेस मी खेळायचो त्यावेळेस ती प्लेअर पण खेळायची. ओके. तेव्हापासून मी खूप So- जणांना ओळखतो, पर्सनली ओळखतो. आता ही जुने बॉडी बिल्डर ती लोक सुद्धा मला आज गाईड करतात, हा फ्रंटली गाईड. त्यामुळे सगळंच मला म्हणजे आहे सर्वांचा गायडन्स. माझा हा दुसरा क्वेश्चन होता हं. की आता बिगिनर्स लोक काही मिस्टेक करतात, लाईक जिम त्यांनी जॉईन करण्यासाठी काय करावं? नाही, सगळ्यात पहिले ना, जर ज्याला बॉडी बिल्डिंग करायची ना त्याच्याकडे लॉंग टर्म गोल असला पाहिजे. हम्म. तरच बॉडी बिल्डिंग काय नुसती शायनिंग मारण्याची गोष्ट नाही. बॉडी बिल्डिंग हा ऍक्च्युअली एक फिटनेस खेळ नाहीये. मी पहिले क्लिअर सांगू इच्छितो. हम्म. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बॉडी बिल्डिंग करून फिटनेस मेंटेन करताय तर ती डिफरंट गोष्ट आहे. बरोबर आहे. बॉडी बिल्डिंग साठी तुम्हाला लॉंग टर्म गोल असले पाहिजे. शॉर्ट टर्म वरती तुम्ही बॉडी बिल्डिंग नाही करू शकत. बरोबर आहे. हे जेवढं चांगलं आहे तेवढं रिस्की पण आहे, आणि हे काळ्या दगडावरची रेष हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे, खास करून यंग मुलांनी या गोष्टीमध्ये पडण्याच्या पहिले सगळ्यात पहिले आपलं करिअर, या गोष्टी, स्टॅबिलिटी. कारण बॉडी बिल्डिंग हा खर्चिक खेळ. हम्म. एकदा ह्या गोष्टीचं वेळ लागलं ना तर सगळे जण मग वाहून पण जातात. बरोबर आहे. हो. तर ज्याने त्याने आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी पहिले बघावी, पक्की करावी आणि मग खेळावं. हम्म. तो पण आता मी पण तसंच करतो. मी माझी फायनान्शियल आज 41 मध्ये काय करतो, मी थोडी फायनान्शियल स्टॅबिलिटी बनवून ठेवली होती म्हणून मी करू शकतो आज. हम्म. आणि आज आम्ही तो बिझनेस मध्येच कन्वर्ट केला. आज आम्ही स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड पण त्याच्यासाठीच लॉन्च करतो. हम्म. मग ह्या सर्व गोष्टी बघून आम्हाला करता 41 हात कोणाकडे पहिल्यापासून असेल तर त्याच करू शकतो. पण अंडर कोच करावं हे मी सर्वांना एकदम सांगू शकतो की अंडर गायडन्स करायचे पण करशात. ओके. सेल्फ मध्ये कोणी तुम्ही कधी स्वतःला इम्प्रूव्ह नाही करत. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मलाही पहिले असंच वाटलं. मी 15 एक वर्ष स्वतः सेल्फ कोचिंग केली. हम्म. पण आता माझ्या लक्षात आलं आता लोकांकडून मी कोचिंग घेतो, फ्रंटली विचारतो, इम्प्रूव्हमेंट करतो. शेवटचा प्रश्न माझा, वन वर्ड फॉर बॉडी बिल्डिंग. वन वर्ड फॉर बॉडी बिल्डिंग. मी तुम्हाला सांगितलं ना, लढाऊ प्रवृत्ती पाहिजे. हम्म. बॉडी बिल्डिंग हा मी तुम्हाला सांगतो, आता मागच्या 4 ते 5 कॉम्पिटिशन मध्ये मी टॉप 6 मध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. हा. त्यात एकाच कॉम्पिटिशन मध्ये मी फक्त सिल्वरला लागतो. ओके. मग मी याचा अर्थ असा नाही की मी सोडून दिली पाहिजे ना बॉडी बिल्डिंग. बरोबर आहे. माझी पहिली कॉम्पिटिशन झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, ही 5वी कॉम्पिटिशन आहे अशी. आणि त्याच्यामधनं मी एकाच मध्येच फक्त सिल्वर मारू शकलो. मी बाकी कशा टॉप 6 मध्ये बसलो पण नाही. पण मी सोडली नाही ना. हम्म. मला हा सीझन कुठं ना कुठं गुड नोट वरती सोडायचा आहे, हम्म. की जेणेकरून मी पुढच्या सीझनला चांगली तयारी करून येईल आणि त्यावेळेस मी टॉप 6 इझिली क्रॅक करू शकेल. हम्म. त्यासाठी ह्या सीझनला मी प्रयत्न करतोय आणि तो शिकतोय म्हणून मी इथं टिकतोय. बरोबर जर मी आता याला सोडून दिलं तर याच्या पहिला जो टाइम स्पेंड मी घालवला, जेवढी मेहनत, पैसे हे सर्व घालवले, ते वाया जातील ना. बरोबर आहे. मी शिकलेलं पुढे घेऊन जो लास्ट पर्यंत जातो ना, जो टार्गेट पर्यंत जातो ना, लोक त्यालाच ओळखतात. मध्ये रस्त्यामध्ये सोडणाऱ्या माणसाला कोणीही ओळखत. राईट. एकदम राईट. तुम्हाला जर प्रवास चालू केलाय ना तर तुम्हाला प्रवास कम्प्लीट पर्यंत किंवा त्या परतीपर्यंत घेऊन जावंच लागेल. बरोबर आहे. आणि तो त्याच्याशिवाय पर्याय नाही. खूप चांगला आणि खूप मॅच्युअर माइंडसेट आहे सर तुमचा. येत्या 5 इयर्स नंतर तुम्ही बॉडी बिल्डिंग म्हणजे मी तुम्हाला मी तेच सांगतो, बॉडी बिल्डिंग नाही, मी पुढच्या 5 वर्षामध्ये माझा जो सप्लिमेंट ब्रँड मी लॉन्च करतो ना, हा. त्याला कुठेतरी मी इंडियाचा नंबर 1 सप्लिमेंट ब्रँड म्हणून बघतो. हो. आम्ही आता सुद्धा जे लॉन्च करतोय तो पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही त्याला कॉम्पिटेटिव्ह नंबर 1 म्हणून आमच्या ब्रँडकडे बघितलं पाहिजे ह्या दृष्टीनेच आम्ही करतो. आय लाईक दिस माइंडसेट सर. आणि पुढच्या म्हणून- 5 वर्षामध्ये मी गॅरंटी देतो माझा ब्रँड हा इंडियामध्ये आज जसे जीएनसी, बसल प्लेस, मी चांगली ब्रँड आहेत त्या लेवलला माझा ब्रँड चालेल. आणि आम्ही तेच काम करू आणि करून दाखवू. नक्की सर, नक्की. त्याच्यासाठीच आमचा कमबॅक आहे. हे आम्हाला बॉडी बिल्डिंगने शिकवलं. पडायचं, उठायचं, झाडायचं, पुन्हा पडलं तर पुन्हा उठायचं, हीच माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे. आणि ती आम्ही आमच्या ब्रँडमध्ये सुद्धा तीच आहे. All right. Set me free. Set me free. Set me free. भाई तुझं नाव काय? माझं नाव प्रथमेश तिवारी आहे. ओके. राहायला कुठे आहे तू? राहायला मी कल्याणमध्ये राहतो. जिमचं नाव? जिमचं नाव मी स्टॉपेबल अरेना नाव आहे जिमचं. इथे मी ट्रेनर म्हणून जॉब करतोय as a. ओके. आणि आता कोणता प्लेस मारला तू? मी आता टॉप 10 मध्ये आलो. टॉप 10 मध्ये आलास. ओके. मग टॉप 3 मध्ये नाही लागला. टॉप 10 नाही Okay. लाईन अप होती पण मजा आली कॉम्पिटिशन करायला. अच्छा. मजा आली. मग अपसेट वगैरे आहेस की नाही? नाही अपसेट नाहीये. मी हा. माझं पूर्ण काम केलेलं आहे. माझं काम केलेलं आहे. अच्छा. हा. मग आपलं काम करत राहायचं, नंबर येऊ नाही येऊ, कारण की आपलं पहिलंच वर्ष आहे. पहिलाच वर्ष आहे का? माझा 100% दिलेला आहे. ही किती कॉम्पिटिशन होती तशी? ही माझी चौथी होती. चौथी. मग आता कॉम्पिटिशनला जाण्याच्या आधी चौथी. नर्वस वगैरे होतो की नाही? आधी सुरुवातीला होत होतो. हम्म. या कॉम्पिटिशनला मी एकदम रिलॅक्स होतो. ओके.
हा. मग तू जॉब वगैरे काय करतोस लाईक मी ट्रेनरचा पार्ट टाइम जॉब करतो आणि मी आमची घरची स्वतःची रिक्षा आहे. ओके. मी रिक्षा पण चालवतो. रिक्षा पण चालवतो का? हा, रिक्षा पण अच्छा. चालवतो मी. मग मॅनेज कसं करतो जिम वगैरे लाईक बॉडी बिल्डिंग तर खूप टफ गेम आहे म्हणजे हा. डिसिप्लिन खूप महत्वाचा असतो रेस्ट कसा लागतो रेस्ट आता डाएट मी मेंटेन करायला हा, करतो, खूप मॅनेज करतो. खूप बॉडी बिल्डिंग म्हणजे पैशाचा गेम आहे. सगळं स्ट्रगल, टाइम मॅनेजमेंट करायला लागतो. टाइम वगैरे खूप द्यावा लागतो. हम्म. पण मी करतो मॅनेज. आता काय आहे, स्वतःने स्पोर्ट्स निवडलेला आहे, बरोबर आहे. तर स्वतःच करणार आहे. दुसऱ्याला बोलून थोडी होणार आहे. बरोबर. तू आता जसं सांगितलं रिक्षा चालवतो तो मित्र वगैरे सपोर्ट करतात की असं चिडत होतं का असं काय नाही? नाही, मित्र वगैरे चिडवत नाही. कसं आहे, आपल्याला स्वतःचा खर्च वगैरे करायचा असेल, बरोबर. तर आपल्याला स्वतःच करायला त्याच्यात लाजून जमणार नाही. बरोबर आहे. असं आहे. कोणी आपल्याला पैसे देणार नाही. बरोबर. आपल्या डाएटसाठी पैसे आपल्याला स्वतःलाच पुरवायला लागणार आहे. आता किती खर्च होतं, काय होतं ते आपल्याला बॉडी बिल्डरला माहित आहे, की बॉडी बिल्डिंगचा किती काय खर्च हा, असतो. बरोबर आहे. तर मग ते खर्च आपल्याला कुठून ना कुठून काढावंच लागणार आहे. तुझा खर्च किती महिन्याचा? माझा खर्च तसं बघायला गेला तर 15,000च्या वरतीच आहे. नुसता डाएटचा खर्च. ओके. 15,000च्या वरतीच फक्त डाएट वगैरे. फक्त ओके. डाएट, बाकी सप्लिमेंटेशन वगैरे तर प्रोटीन वगैरे ते आलेलं आहे. मग तू असं बॉडी बिल्डिंगच काय निवडलंस काही बॅक स्टोरी वगैरे आहे तुझी बॉडी बिल्डिंग मध्ये कसा आलास? बॉडी बिल्डिंग मध्ये लहानपणापासून माझं स्वप्नच होतं. म्हणजे माझा मामा पण बॉडी बिल्डिंग मध्येच होता. अच्छा. मग त्याला बघत बघत पण, आणि मी पण एकदम स्किनी होतो. हम्म. तर मग माझं पण एक आवड होती की मी जिम करावी. जिम करता Okay. करता बॉडी बिल्डिंगचं पण स्वप्न लागून गेलं. ओके ओके. आता पहिलंच वर्ष. त्या बिगिनर्सला यंगस्टर्सला तू काय मेसेज देशील? यंगस्टरला मेसेज देणार की करत राहावं. असं नाही, सुरुवातीला तर कोणाकडे काहीच नसतो. सुरुवातीला कोणीच काही शिकून येत नसतो. बरोबर. हळूहळू सगळ्यांना शिकावं लागतं. थोडं 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 करून सगळ्यांचा होऊन जातो. घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? घरच्यांचा फॅमिलीचा मित्रांचा वगैरे support कसं आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे पण, आणि मी पण जास्त हा. त्यांना फोर्स नाही करत की मला सपोर्ट करा. बरोबर. की मला पण आवडत नाही. आपली पण घरची काय परिस्थिती नाही, बरोबर नाही. हम्म. मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण पण बिलॉंग करतो. ओके. असं नाही की खूप पैसा आहे म्हणून बॉडी बिल्डिंग करतोय. बॉडी हा. बिल्डर मोस्टली मिडल क्लास मिडल क्लास मध्येच असो, कारण की पैशावाल्यांचा स्पोर्ट्स नाही. Discipline पैशावाल्यांना लागतो. होणार नाही डिसिप्लिन. हम्म. मोस्ट ऑफ द पैशावाल्यांना हा स्पोर्ट्स होणार नाही. बरोबर. जेवढे पण बॉडी बिल्डर आले जुन्यापासून ते सगळे गरिबीतून खालून आलेले आहे. Yes. असं. आपले मनोज दादा हा. पाटील वगैरे सगळे हे हार्श ते ट्रूथ paper आहे. वगैरे टाकले. किती पण काही बोला, पण गरिबीतूनच सर्व आलेले आहे. बरोबर. चालेल. ऑल दी बेस्ट तुला नेक्स्ट कॉम्पिटिशन साठी. नेक्स्ट आता कोणती खेळणार आहेस? नेक्स्ट आता बघू, पुढे समजेल, लागेल तेव्हा. ओके. जी येतील. चालेल, नक्की भेटूयात आपण नेक्स्ट कॉम्पिटिशन. ऑल दी बेस्ट तुला. Set me free. तर भाई तुझं नाव काय? माझं नाव शुभम सावंत आहे. कुठून आला तू? मुंबई अंधेरी ईस्ट. अंधेरी ईस्ट. ओके. माझा प्लेस लागलाय तुला? नाही, आता नाही लागला. नाही लागला. नाही. ओके. मग अपसेट आहेस की काय वाटतं? नाही, असं अपसेट म्हणून बोलू शकत नाही, कारण की विनर लॉस असा गेमचा पार्टच आहे. तर कुठे ना कुठे आपल्याला कोण बेस्ट असतं, कधी कोण वीक असतं, तर खाली होतं. सो आपण फक्त आपला बेस्ट पॅकेज होतो. आणि मी ह्याच्या आधी पण 2-3 ठिकाणी गोल्ड आलो किंवा फोर्थ प्लेसिंग आली आहे. ओके. तर नवदीतला वगैरे मी गोल्ड मारला होता याच अच्छा. हा. बट आता मी इम्प्रूव्ह आहे त्या पॅकेज, मी खुश आहे त्याची. स्वतःची मी इम्प्रूव्ह आहे ना, तर मी खुश आहे त्याची. खुश आहेस म्हणा की असंच माइंडसेट पाहिजे. हो. तू बॉडी बिल्डिंग मध्ये कसा आला? आता एज किती आहे तुझी? एज माझी 26. 26 आहेस. खूप यंगस्टर म्हणजे असं 21-20 हा, सगळ्यांना हेच वाटतं मी. ओके. तर बॉडी बिल्डिंग मध्ये कसं आला? कधीपासून तयारी मी 8 महिन्यापासून करतोय प्रेपची प्रॉपर. प्रेपची हा, आणि बॉडी बिल्डिंग मी 3 इयर्स पासून करतोय, वर्कआउट वगैरे म्हणजे जिम. वर्कआउट? याच्या आधी डान्सर वगैरे? हा, मी प्रोफेशनली डान्सिंग करतो आताही. हा, तर ओके. मी आता जिम आहे मॉर्निंगला, आणि मग इव्हनिंग मध्ये शूट वगैरे करतो, आणि मग संध्याकाळी माझ्या वर्कआउट क्लायंट्स वगैरे ते हँडल करतो. म्हणजे आता जिम ट्रेनर ऍज अ जॉब तू करतो? हा, मॉर्निंग As a professional. 11 to 6 मी ॲज अ डान्सर वर्क करतो. अच्छा, डान्सर वर्क पण करतो? हो, आताही. ओके ओके. मग डाएट वगैरे कसा असतो तुझा? डाएट वगैरे माझं, मी नॉनव्हेज आहे, तर मी सध्या चिकन वगैरे असतो. ओके. 6 मिल्स चिकन फक्त. ओके. कोणाच्या अंडर मध्ये ट्रेन? अश्विन कांबळे. अच्छा, अश्विन सरांच्या हो, अश्विन सर. ओके ओके. असं अश्विन सर कसे ट्रेन?
खूप मस्त ऍक्च्युली मी यांच्याशी स्वतःहून अप्रोच केलं इंस्टावर थ्रू कॉन्टॅक्ट केलेलं की सर Okay. मला प्रॅप करायचं असं Okay. मी 3-4 लोकांशी अप्रोच केलेलं की मला आयडिया नव्हतं या लाईन मध्ये कसं यायचं. हम्म. तर मी 3-4 कोचांना विचारलं तर मला यांच्याशी जेन्युइन वाटलं बोलून. तर Okay. आम्ही फर्स्ट कॉललाच हाफ एन आवर पेक्षा जास्त बोललो आणि खूप जेन्युइन वाटलं तर मी त्यांच्याशी डायरेक्ट हे केलं प्रेपसाठी कॉन्टॅक्ट. ओके. मग आता 5 वर्षानंतर तू स्वतःला कोणत्या लेवलला बघतोयस? काय गोल काय तुझा? मी कम्पिटेटिव्हली खूप पुढे जाणार एवढा बिलीफ ठेवतो. ओके, ग्रेट. असाच माइंडसेट पाहिजे. डॉमिनेटिंग जिथे जाईल डॉमिनेटिंग करणार 55 मध्ये किंवा कोणत्या अकॅडमी जाईल मी हम्म. असा. ओके, नक्की. आता तू नॅचरल आहेस की काय नॅचरल फुल्ली नॅचरल. फुली नॅचरल? हा नक्की. नक्की मला आताही ज्यावेळेस मी कम्प्लीट करतो त्यावेळेस हा. खूप लोकांचं मला एलिगेशन झालं की दादा तू नॅचरल आहे का तुझं स्ट्रक्चर बघून वाटत नाही मला किंवा कंडिशनिंग एवढं. हम्म. तर मी ऑलरेडी खूप स्किनी होतो जेव्हा मी स्टार्ट केलं ॲज अ बिगनर. ओके. तर मी मसल ग्रोथ माझी अशी झाली करता करता. ओके. तर मग मे बी त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी काय ना काय घेतलं आहे रिप्लाय काय देतो त्यांना? की नाही मी काय बोलत नाही बोलतो मला दाखवायची गरज नाही एवढं. डिमोटिवेट वगैरे होत नाही? नाही उलटा चांगलं वाटतं की ऍटलीस्ट माझे त्या लेवलला हा, बघतात हा, आहे हा. की मी त्या लेवलला आहे. बरोबर आहे. तर ॲज अ नॅचरल मी आणि मी कॉम्पिटिशन मध्ये आपल्या लोकल मध्ये असतात एनहान्स पण नो डाऊट. हम्म. तर डिसिप्लिन नाही त्यांना बट ठीक आहे त्यांचं हार्डवर्क वेगळं आपलं हार्डवर्क वेगळं आहे. बरोबर. सगळे चांगले करतात आपल्यामध्ये. आता नेक्स्ट कॉम्पिटिशन कोणती टार्गेट करतोय? नेक्स्ट आता महाराष्ट्र बघू. महाराष्ट्र. हा. आता सिलेक्शन झालंय ना? हा ओके, चालेल. कधी महाराष्ट्राची? महाराष्ट्राच्या तर उद्या सिलेक्शन ऍक्च्युली उद्या सिलेक्शन? हा, हा. कुठे आहे? कांदिवली कांदिवली. ट्रायल Okay. सिलेक्शन उद्या आहे. ओके, चालेल. ऑल ती दी आणि बेस्ट. मग 28 ला आहे. मग ती होणार एकला एक एक सांगलीला आहे ना? हा सांगलीला. ओके, चालेल. ऑल दी बेस्ट तुला. Nice meeting you. Set me free. Set me free. Set me free. हे 5 विजेते आणि त्या काही गटातले 30 विजेते, या 30 विजेत्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रश्री शरीर संस्था स्पर्धेतले हे 30ही विजेते यांची आता अंतिम फेरी अर्थात टायटल. तर हे होतं आजचं नवी मुंबईचं कॉम्पिटिशन. खूप मजा आली अँड खूप चांगले ॲथलीट भेटले आपल्याला. माइंडसेट खूप चांगला होता त्यांचा अँड खूप मला पण सुद्धा खूप शिकायला भेटलं. ॲथलीटचा माइंडसेट असा होता की 6 वर्षाची मेहनत, कोणाची 8 वर्षाची मेहनत, बट तरी पण प्लेस नाही लागत आहे की 6 प्लेस लागतो, कोणाला 9 प्लेस लागतो. टॉप 10 मध्ये पण काही जण येत नाही, बट ते कधी खेळण्याचं सोडत नाही, कंटिन्यू चालू ठेवत आहेत. सो असाच माइंडसेट कुठे ना कुठेतरी गरजेचा असतो प्रत्येक ॲथलीटला, प्रत्येक बॉडी बिल्डरला. प्लेस नाही लागून सुद्धा कुठे ना कुठे त्यांना स्वतःची कमी कळाली, पण ते नेक्स्ट टाइम इम्प्रूव्ह करून येणार. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज यू आर वॉचिंग फिट मुंबई.